दिवाळी साजरी केली. दिवाळी साजरी करायचा उद्देश असा की समुद्र मंथनातनं ज्यावेळेस लक्ष्मीचं प्रगटीकरण झालं, तो उत्सव म्हणजे आपण हा दिवाळी उत्सव साजरा करतो. आणि ह्या लक्ष्मी मातेसोबतच या समुद्र मंथनातनं 14ही रत्न निघाली. या 14 रत्नांपैकी एक जे निघालं ते म्हणजे हलाहल विष, जे आपल्या प्रभू महादेवांनी प्राशन केलं. त्यावेळेस आपण आज इथे या सृष्टीत हजर आहोत. दिसतंय आपल्याला सगळ्यांना, श्वास घेता येतोय, आपण ही सर्व सृष्टी बघू शकतो. याला कारण म्हणजे महादेव आहेत. म्हणूनच देवो के देव ज्यांना आपण म्हणतो ते महादेव. त्यानंतर जे अमृत निघालं, सर्वात शेवटी जे अमृत निघालं ते अमृत माझ्या प्रभू विष्णूंनी घेतलं. आणि ह्या दोघांचा समतोल ज्यावेळेस साधण्यात आला तो म्हणजे आजचा हा पर्व काळ आहे. आजच्याच दिवशी भगवंतांना जी प्रिय तुळशी आहे, जी माझ्या नारायण प्रभूंना जी प्रिय अशी तुळशी माता आहे, ती तुळशी महादेवाला अर्पण केली जाते. आणि महादेवाचा जो आवडता बेल आहे तो भगवंत श्री नारायणांना अर्पण केला जातो. असा आजचा दोघांचं ऐक्य साधणारा असा हा दिवस आहे, तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा. विठ्ठल विठ्ठल. 12 वर्षानंतर आपल्या नाशिक नगरीमध्ये कुंभमेळा भरत असतो. हा कुंभमेळा भरण्याचं कारण सुद्धा हे समुद्र मंथनच होतं. जी काही सुरुवात झाली सणांची, जेवढी पण सुरुवात आहे ती सुरुवात ह्या आपल्या समुद्र मंथनापासूनच झाली आहे. ती सुरुवात म्हणण्याचा अर्थ असा की जे हलाहल विष पिलं ते माझ्या महादेवांनी अर्पण केलं, म्हणजे स्वीकार केला. परंतु जे अमृत जे निघालं होतं, असुरांमध्ये न जाता देवलोकांना त्याचा म्हणजे सात्विक बुद्धीला त्यांचा वारसा मिळावा, सात्विक बुद्धी ही टिकून राहावी याकरता जे अमृत प्राशन केलं. पण त्यावेळेस असुरांची वृत्ती तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. असुरांनी तो अमृत कलश हेलकावण्याचा प्रयत्न केला, हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र धन्वंतरी प्रभू जे अमृत कलश घेऊन या समुद्र मंथनातनं आले, त्यावेळेस त्यांच्या हातातनं भगवंताच्या गरुडाने हा कलश वरतीच्या वर उडवला गेला, जेणेकरून ते अमृत सुरक्षित राहिलं. परंतु हा अमृत कलश ज्यावेळेस भगवंताचे गरुड नेत असताना त्याच्यातले काही थेंब हे जे आपल्या नाशिक क्षेत्रात खरं मूळ स्थान जे आहे ते आपलं कावनाई क्षेत्र आहे, त्या क्षेत्रात पडलेले असताना 12 वर्षातनं एकदा तिथे आपल्या इथे कुंभमेळा भरत असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर या अशा कुंभ पर्वात जे अमृताचे थेंब ज्या कावनाई तीर्थक्षेत्रात पडले, सर्व साधू मुनींनी ती पर्वणी साधत तिथे एक संघ केला. सर्वजण ह्या पर्वणीत स्नान करण्यासाठी येतात. सर्व जगातील साधू संत, मग त्याच्यात शैव असो, वैष्णव असो, शाक्त असो, गणपत्य असो, सर्वही प्रकारचे साधू संत तिथे येत असतात. परंतु ह्या गोष्टीला, या साधनेला बाधा जर नाहीच ठरली तर ते देवत्व नाही असं म्हणता येईल. कारण की ज्या प्रकारे नाण्याच्या 2 बाजू आहेत, तर जसे देव आहेत तसे असुर हे असतातच असतात. मात्र इथं जे घडलं त्यात होते कट्टर शैव. कट्टर शैव, त्याचा इको थोडा कमी कर. कट्टर शैव जर म्हटले तर शैव म्हणजे आडवा गंधवाले, आडवाच गंध लावणार. आम्हाला दुसरं काही चालतच नाही. वैष्णव म्हटलं का आम्हाला नकोच. ही समानता टाळण्यासाठी तुकोबारायांनी जो अभंग आज आपला जे निवडलाय तो अभंग म्हणजे हरिहरा भेद. भेदाला सुरुवात का, जी व्यवस्था आहे, जी व्यवस्था केलेली आहे, म्हणजे शास्त्रकारांनी जी आपल्याला व्यवस्था मांडून दिलेली आहे, त्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन कार्य करणं म्हणजे तो भेद आला. विठ्ठल विठ्ठल. असं खरं तर पाहायला गेलं तर तुकोबारायांनी अगोदरच सांगितलंय, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा
वेद ब्रह्म मंगळ. पण तरी सुद्धा फक्त वैष्णवच नव्हे तर शिव म्हणतात की आमचा देव श्रेष्ठ. का? महादेव. महादेव का? त्यांनी हलाहल विष प्राशन केलं. म्हणजे विष जर पिलं नसतं तर हे देवता जिवंत राहिले असते का? म्हणजे वैष्णव तरी दिसले असते का? म्हणे बाकीचे गणपती तरी दिसले असते का? म्हणे नाही. तर हा वाद तिथे चालू झाला. त्यामुळे जे वैष्णव आहेत आणि जे शैव आहेत यांच्यामध्ये जो वाद भरपूर युद्ध झालं तिथे. इतकं विचित्र युद्ध झालं की एकमेक साधू संतांना मारू लागले. युद्ध झालं आणि बरेचसे साधू तिथे मृत्युमुखी पडले. तर त्यावेळेस जे घडलं, एक कोर्ट बसवण्यात आलं पेशव्यांच्या काळात. महाराज पेशव्यांनी एक कोर्ट बसवलं आणि ह्या दोघांमध्ये वाद होऊ नये म्हणून दोघांमध्ये समानतेचा एक निर्णय काढला. तो निर्णय म्हणजे की वैष्णवांनी जे आहे पंचवटी जे स्थळ आहे तिथे रामकुंडावर त्यांनी हा कुंभमेळा साजरा करावा. कारण की गोदातीरचं जे पाणी आहे ते हळूहळू करत हे आपल्या रामकुंडाकडेच येतं. तर वैष्णवांनी जो आहे तो कुंभमेळा तिथे साजरा करावा आणि शैवांनी जो आहे तो कुंभमेळा त्र्यंबकेश्वर नगरी म्हणजे सोहळा साजरा करावा. अशा प्रकारे दोघांमध्ये वाद मिटले आणि व्यवस्थितरित्या हा कुंभमेळा जो आहे, हा पर्व आहे, हा व्यवस्थितपणे पार पडू लागला. विठ्ठल विठ्ठल वेळ तशी आपली 2 तासाची होती. ते टेन्शन तर आलंच होतं की 2 तासात अजून काय काय सांगावं. पण ते म्हणजे सद्गुरूंनी करून घेतलं आणि आता फक्त 1च तास सुरू आहे ना का 2 तास सुरू? 2 तास बाकी आहे अजून. विठ्ठला 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 अभंग सोडवल्याशिवाय तर जाणारच नाही. कसाही असो तोडका बाबांचे चेले म्हटलं म्हणजे ट्रेनिंग करणारे समोर बसले. म्हणजे ते असं झालं की सासूबाई बसली समोर आणि सुनेने काय सांगावं बा. पण ते यथाशक्ती सद्गुरू बुद्धी जसं आता त्यांनी घडवून आणलंय त्याच्यामुळे ते बुद्धी देतील, आपण ते सादर करूया. तर व्यवस्था ही व्यवस्थाच असली पाहिजे. एक आपल्या शिवाजीनगरचं एक आलं हुशार, आपली नगरपालिकेची नवीन शाळा झाली ना, तिथे मास्तर बसलेले होते टेबलावर आणि पोरं बसले होते बाकड्यावर. ते आलं दुपारच्या टायमाला, आलं ते मस्त डिंग डॉंग होऊन महादेवाचं बघतं ते म्हणे बोलेंना सगळं चालतं. मग तर बोलेंनी पार विष पिलाय मग तू पितो का म्हण. आले शाळेमध्ये दुपारची भर म्हणजे शिक्षक शिकवतायत, पोरं सगळे बाकड्यावर बसलेले आहेत. हो म्हणे गुरुजी. म्हणे अरे काय झालं याला? आणि ते इथलं आणि गुरुजी आहे बाहेरगावचं, ते पहिलेच त्यांना पाठी दाबून राहिले. का हो गुरुजी? म्हणे हे पोरांना तुम्ही बाकड्यावर बसवलं आणि तुम्ही टेबलावर बसता, तुम्हाला काही शोभतं का? म्हणे कोण म्हणाल? 90चं पाहुणं हे मास्तरांना बोलू लागलं. म्हणे महाराज तुम्हाला समजतं का म्हणे काही? जर ही समानता तुम्ही ठेवली असती तर बरं झालं असतं म्हणे, पोरांना सुद्धा चांगलं शिकता आलं असतं. परंतु ही व्यवस्था आहे म्हणूनच ते शिक्षक शिक्षकाच्या जागेवर आहे आणि विद्यार्थी या बाकड्यावर बसलेले. जर विद्यार्थीच शिक्षकांच्या जागेवर जाऊन बसले तर तो विद्यार्थी घडेल कधी? तर ही व्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थेला ज्यावेळेस आपण मानत नाही त्यावेळेस भेद निर्माण होतो. विठ्ठल विठ्ठल हरी आणि हर हे काय दोघं वेगळे नाही आहेत, दोन्ही एकच तत्व आहे. फक्त एकाकडे सात्विक ऊर्जा आहे, एकाकडे तामसिक ऊर्जा आहे. परंतु इथे ऊर्जेचा भाव नाही बघायचा आहे. ज्या वेळी भगवंत विष्णू नारायणांना गरज पडली त्या वेळी सहाय्य करायला माझे महादेव आले आणि ज्या वेळी महादेव संकटात सापडले त्यावेळी माझ्या भगवंतांनी त्यांना सहकार्य केलं आहे.
साम्य सांगायचं म्हणजे हा भेद ज्यावेळेस नाहीसा होतो ना, भेद मानणं म्हणजे मूर्खपणा आहे. जे ज्ञानी लोक असतात, ज्ञानी लोक कधीच भेद मानत नाही. पण जे अज्ञानी असतात, अज्ञानींच्या ठिकाणी भरपूर काही घडलेलं असतं, जे शास्त्रकार नाही सापडणार नाही असं त्यांच्याकडे भरपूर काही नोंदवलेलं असतं, नाही का. शैव म्हणतात आमचे शिव फार महान, वैष्णव म्हणतात आमचे देव फार महान. दोघांमध्ये वाद झाला. एक दिवस वाद असा पेटला की आरची आणि परश्या जर बघितलं आपण, कारण की आजकाल आरची परश्या जास्त जोरात चालू आहे, ते जास्त समजतं लोक. की आरचीच्या घरचं होतं वैष्णव आणि त्या परश्याच्या घरचं होतं शैव. तर विषय असा झाला की पहिलेच दोघांचं खटकाखटकी, अजिबात मान्य नाही. ते वैष्णव जे वैष्णव असतात ना, ते दुकानात सुद्धा जाऊन काय म्हणतात माहिती आहे का, ते हरभरे म्हणत नाही महाराज, ते म्हणतात विष्णू भरे द्या, विष्णू भरे द्या. का? त्याच्यात हर आहे म्हणे. हर नकोच आहे म्हणे आम्हाला. हर कोणतं म्हणे, महादेव नकोच. दुसरी गोष्ट म्हणायला गेलो, आता त्याला जर सांगायला गेलो तो टेलरकडे गेला असताना, आता त्याला जर ते शर्ट त्या शिंप्याला सांगायचं असलं ना, तर तो शिंप्याला सांगतो शिवून नको देऊ. शिव म्हटलं का त्याचा शिव आला, तो शिवसुद्धा त्यांना नको असतो. तो काय म्हणतोय, ह्या म्हणजे हा सदरा माझ्या मापानी याला दोरा लावून द्या म्हणे. एवढं त्यांचं म्हणजे कट्टरपंथी आपण ज्याला म्हणतो, कट्टरता कुठे असावी, नाही का. पण आपण उगाचच वाद घालत असतो. अशा ह्या दोघांची सोयरीक जोडली महाराज. कोणाची? शैव आणि वैष्णव दोघांची सोयरीक जोडली. त्याच्यात ती जी सुनबाई होती, झालं लग्न झालं, लवकर लग्न, कीर्तनात लवकर लग्न लागतं. लग्न झालं, सुनबाई आली नांदायला वैष्णवांच्या घरी. म्हणजे सुनबाई काय करताय म्हणे, आज तेवढा तो ओटा जो आहे ना सकाळी सकाळी सारून घ्या म्हणे. घेतला सुनबाईने, सुरुवात केली, शेण बिन आणलंय मस्त सारवायला. आता काय आपण इथं सगळे ओटे झालेत, आपले झाडबिड मारतो, आपण काय सारवत नाही. त्या काळची गोष्ट आहे ती सारवत होते, अजूनही गावाकडे सारवतात तसं. तर ती लागली सारवायला. आणि ह्या वैष्णवांना सवय, ते असा हुबा गंध लावतात. हुबा, त्यांचं जे काही गोष्ट आहे अशी हुबी पाहिजे, हुबी लावायला पाहिजे म्हणे. आडवं काहीच नको, आडवं जे काही ते सगळं शैवांचं आहे म्हणे. तर ती अशी आडवं सारायला लागली, आडवं. आणि सुनबाई म्हणजे काय झालं मामाजी, काय झालं म्हणे, हे असं सारायचं नसतं म्हणे आपल्याकडे. हे असं हुबं उभं नाही, आडवं आडवं नाही, हुबं उभं सारायचं म्हणे. आपल्याकडे सगळं हुबं सारवायची पद्धत आहे, जे काय आहे ते हुबं हुबं करायचं म्हणे सगळं. बरं झालं. हे बाबा गेलं आवरायला, अंग तोंड धुवायला गेलं. सकाळचा प्रातःविधी असतो, गेलं उरकायला. पण या बाबाचं कुठं मन थारावर राहतं का. ती म्हणे ही सगळं काही आडवं आडवं करायला म्हणजे तिथे जाऊन पहिले लक्ष द्यावं लागलं. त्या बाबाला तिकडं प्रातःविधी सुद्धा झाला नाही. आला ते त्या टेन्शन मध्ये ना, ते काय करावं म्हणे. ती बाई अजून काहीतरी आडवं करायची म्हणे, सगळं काही करावं म्हणते. कट्टर वैष्णव आले आणि त्या बाबांनी घेतलं ना सकाळचं म्हणजे मंजन बिंजन करायला घेतलं. मंजन बी विठोबा नावाचं, दुसरं नाही बरं का, फक्त विठोबा मंजन, सगळं वैष्णव. बस घेतलं बाबांनी. आता माहिती दाता तुमच्याकडे कसे घासतात सांगा, कसे घासतात सांगा नाही. आली सुनबाई म्हणे, मामांजी म्हणे काय झालं म्हणे, असं काय करताय तुम्ही, असं आडवं आडवं काय म्हणे, आपल्याला चालत नाही म्हणे ते म्हणे. म्हणे काय झालं, अहो आपण वैष्णव आहात ना, असं हुबं कसं म्हणे. मामांजी म्हणते तुझंही राहू दे आणि माझंही राहू दे, तू तुझ्या पद्धतीने कर, मी माझ्या पद्धतीने करतो. विठाला विठाला सोनाराकडे जर गेलो ना महाराज, सोनार सोनं घडवतो, त्याला फक्त सोन्याबद्दलच माहिती आहे. तो म्हणजे लोखंडाबद्दल काही बोलेल का, नाही बोलणार. सोनाराकडे गेलो तो सोनाराच बोलणार, शेतकऱ्याकडे गेलो तर तो शेतीच सगळं काही चालणार. शेतकऱ्यांनी एकदा काय केलं, मळ्यामध्ये जी ज्वारी लावली, पेरली तरी ती काय आहे, ज्वारीच आहे.
काढली तरी काय आहे ती ज्वारीच आहे, निवडली तरी ती ज्वारीच आहे, पूर्ण दळेपर्यंत ती ज्वारीच आहे. त्याला आपण वेगळं काही म्हणू शकतो का? नाही. जसं त्या शेतकऱ्याला त्या शेतीशी एक जे संग नातं आहे त्याचं त्याच्याशिवाय पान हलवू नाही शकत. शेतकऱ्याला फक्त शेती महत्वाची आहे, तर किती काही केलं तरी तो त्या शेतीबद्दल एकरूप असणार. तसं सोनाराकडे जर गेलं तर सोनाराला जर सांगितलं सोनार हा सोन्याशी एकरूप आहे, तसा हरी आणि हर ह्या दोघांमध्येही साम्यता आहे. दोघंही एकमेकांना पूरक आहे, पण यांचा जो आपण भेद इथे मानतो तो न मानण्यासाठी तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हरिहरा भेद 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 नाही नका करू वाद नाही नका करू वाद हो नाही नका करू काय म्हटलंय? हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. एक एकाचे ते हृदय. वैष्णव भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ स्थानावर जर कोणी असतील तर ते माझे महादेव आहेत बरं का. त्याचं वर्णनही फार सुंदर असं नाथबाबांनी केलंय. एका जनार्दनी हो वैष्णव एका जना
वैष्णव एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दने वैष्णव एका जनार्दने वैष्णव हो एका जनार्दनी एका जनार्दने वैष्णव शिरोमणी महादेव म्हटलेले मला. वैष्णवांच्या अग्रस्थानी जर कोणी असतील तर ते माझे महादेव आहेत. आणि वारकरी संप्रदायाचे जे अद्वैव आहेत ते सुद्धा माझे महादेवच आहेत. आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ चिदांत आदिनाथ गुरु सकळ चिदांत आदिनाथ सकळ सिद्धांत मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत हे मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. अजून एक ओवी महाराज. आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्र गाजले. तर या महादेव पार्वती पासून चालत आलेली ही परंपरा ज्यावेळेस अमरकथा महादेव आपल्या पार्वतीला सांगत होत्या तर ही अमरकथा सांगत असताना नदीच्या किनारी सांगत असताना एक मत्स्याच्या बीजाने ती कथा ऐकली. अमर जी कथा जी आहे गुप्त असं रहस्य ते फक्त पार्वतीलाच महादेवांनी सांगितलं होतं. आणि ते सांगत असताना पार्वतीला आज्ञा केली महादेवांनी की मी जी कथा सांगेन ही कथा सांगत असताना अजिबात झोपायचं नाही आणि मला आवाज देत राहायचं, कारण की मी ही कथा अविरतपणे सांगेल. आणि ती सांगत असताना अजिबात तिथे म्हणजे कोणी विक्षेप केला नाही पाहिजे, पण ते ऐकताय हे मला समजलं पाहिजे, म्हणून तू मला हुंकारा देत राहावा. आणि तसंच पार्वती मातेने केलं. कथा महादेव सांगताय आणि पार्वती माता करते. असं करता करता पार्वती मातेला झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर मात्र ही कथा महादेवांनी सांगणं काही थांबवलं नाही. पण ही कथा जे ऐकत होते ते समुद्राच्या किनारी एक मत्स्य होते. त्या मत्स्याच्या उदरी एक गर्भ होता. तो म्हणजे आदिनारायणांचाच एक प्रथम स्थानाचा जो गर्भ होता. त्यांनी ही अमर कथा ऐकली आणि त्या कथेचं रूपांतर मच्छिंद्रनाथांकडे झालं. म्हणूनच हे प्रमाण आपल्याला आता द्यावं लागलं. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्राने मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य शिवपार्वतीचा पहिला शिष्य जर कोणी झाला तर तो मच्छिंद्रनाथ झाला. आणि मच्छिंद्राने बोध मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष बळाला गयनी प्रदे गोरक्ष बळाला गयनी गोरक्ष बळाला गयनी प्रदे गोरक्ष बळाला गयनी मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. आज काय महाराज माहिती ना, त्याच गोरक्षनाथांचा आज प्रकट दिन आहे. बोलिये गोरक्षनाथ भगवान की जय म्हणजे तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहात की आजची ही पर्वणी आपण साधत आहोत. नुसतं शिवाचं नाव जरी घेतलं, शिवाचं नुसतं नाव जरी घेतलं
तरी अनेक पापांचा क्षय होतो. आणि आज आपण ती पर्वणीच साधतो. वाचे वदता शिवनाम, 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 वाचे वदता शिवनाम. ध्यान बांधी क्रोधक, ध्यान बांधी क्रोधक, ध्यान बांधी क्रोधक, ध्यान बांधी क्रोधक नाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, ध्यान बांधी क्रोधक, 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 वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. हो. खऱ्या अर्थाने जो कीर्तनकार आहे ना तो फक्त नावाला उभा राहतो. म्हणजे हे अर्ध अंग आहे महाराज. म्हणजे कीर्तनकारचं हे जे काही आहे ना अर्ध अंग आहे. गायनाचार्य, पखवादाचार्य, कबलजी म्हणा, पेटी मास्तर म्हणा. आमच्या काकांनी तर काल एवढी धूम केली आहे कार्यक्रम मंगलाष्टक. म्हणजे आता त्या सगळ्यांना मंगलाष्टक एवढ्या लक्षात राहतील की प्रत्येक लग्नात आमच्या मायनवर काका हजर राहतील. विठ्ठल 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 विठ्ठल. असे हे महादेव महावैष्णव या स्थानावर असताना आता पर्व काय चालू आहे? कार्तिकी. आषाढीला देव झोपले होते. देव उठला माझा काल, जागा झाला. जे योग निद्रेत देव झोपला होता तो काल एकादशीच्या मुहूर्तावर जागा झाला, जिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो. आणि त्याच्यानंतर आता पुढची एकादशी आहेच, आळंदीची वारी. जायचं ना सगळ्यांना? ठरवलंय ना? वारकरी जर म्हटला, खरा हाडाचा वारकरी जर म्हटला तर तो वारी केल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि त्याच श्रेणीमध्ये आमचे महादेव येतात. हरिहरा भेद नाही नका करू वाद. हेच तुकोबाराय सारखं सारखं आपल्याला त्याच्यासाठी सांगतात की का भेद ना करावा. की महावैष्णव स्थानावर जे आहेत ते माझे महादेव जातात, मग ते वारी केल्याशिवाय राहतील का? हो, निघाले महादेव. ते पहिलेच वैरागी, संसाराचा काही संबंधच नाही. निघाले, नंदी महाराजांना घेतलं सोबत आणि वारी निघाली. आषाढी आली, आता आषाढी तर गेली, आता एक कार्तिकी आली, जायचंय. तर मला सांगा आपण काय काय तयारी करतो वारीला जाताना? दोन धोतर, कपडे, ताट, तांब्या, खाण्याची पहिली सगळं. बस. तसं महादेवांकडे काहीच नव्हतं. नंदी की सवारी, चलो निघलो. बर, दिला पार्वताबाईने आवाज, झालं का म्हणे तुमचं? म्हणे बायका पहिलेच असतातच अनुभव. आज सांगितलं होतं की कीर्तन आहे बस सगळेजण या. ते काय असो, योगायोग असतो. ती व्हिडिओ क्लिप दाखवावं लागेल ना. खरंच कीर्तन केलं का म्हणे? विश्वास नाही महाराज अजून. खरंच कीर्तन झालंय, भजनाला चाललंय म्हणे तुम्ही. त्यांना माहिती सगळं अशा अवतारात भजनालाच जात आहे, दुसरं कुठं माहितीच नाही ना. भजनाशिवाय अजून काय वारकऱ्याला बाकीचा काहीच आनंद विनंद काहीच नाही मला. दिवाळी नाही, काहीच नाही. दिवाळी आमच्यासाठी एकच आहे, साधू संत येते का असं आठवलं की सांगू आपण. महादेव निघाले. पार्वतीबाई म्हणते, ओ थांबा म्हणे, कुठं चालल्यात म्हणे? अगं म्हणे आता कार्तिकी आली, जाऊ दे ना म्हणे, मला माझ्या पांडुरंगाला विठ्ठलाला भेटायला जाऊ दे म्हणे. ती खरं वारी म्हणजे दोन वाऱ्या, एक आषाढी ती फार महत्वाची वारी म्हणजे ती पांडुरंगाची. कार्तिकी जी वारी जी आहे ती काल जी झाली ती आपल्या पांडुरंगाची. आता जी येईल ती माझ्या ज्ञानोबा मामीची. तर आता आपण जी चर्चा करतो ती कालच्या एकादशीची बरं का. निघालेत महादेव नंदी महाराज घेऊन सोबत. पार्वतीबाई म्हणते थांबा,
म्हणे आम्हाला येऊ द्या म्हणे. सरकार काय म्हणे तुम्ही एकटे एकटे निघता म्हणे. नक्की वारीला जाता का म्हणे, सोबत घेऊन चला म्हणे मला. अगं म्हणे नको येऊ, तिथं मोकार गर्दी असते, दाटी वाटी तुला कुठं सांभाळायचं म्हणे. बरं ठीक आहे चल म्हणे, आता इच्छाच आहे आपल्याला काय नंदीवर बसायचं, निघायचं म्हणे. बस आणि ही खबर हळूच करी कानात गणपती राहायला आली. गणपती बाप्पा काय गुच्चूप बसता का, आले लंबोदर पितांबर सरळ आता बघा वर्णन केलं लंबोदर पितांबर कसं असेल ते. इथं आपलं 2.5-3 वर्षाचं पार म्हणजे इथून ते शिवाजीनगर पण जात परत जीवर येते. त्याला एवढ्याला घेऊन गड्यावर बसून घेऊन जायचं. ते देवात के देव महादेव त्यांना काय सोपंच आहे सगळं काही. निघालं लटांबर मस्त पैकी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत आले. दर मजल मजल करत चंद्रभागेच्या तीरावर येऊन थांबले. हे आता त्या म्हणजे पंढरपुरातलं वर्णन याच्यात येतं थोडंफार. महाराज डोक महाराज फार सुंदर सांगतात. आता ते काही मला सांगता येणार नाही, पण इतकं सुंदर असं वर्णन आहे. एक ओळ अशी आहे त्याची, दस चरण चौपदी जयाला, दस चरण चौपदी जयाला, नयनही 11 पंचमुख आहे त्याला, खचितची न कळे कर्ण अष्टजयाला. आणि जनावर जरी म्हणू तरी पुच्छ 2 तयाला. किती 10 चरण नंदी महाराजावर बसले. पार्वतीबाई शंकर भगवान दोघांचे 2-2 चरण, गणपती बाप्पाचे 2 चरण, किती झालेत 6. आणि नंदी महाराजांचे 4. 6-4 10 चरण जयाला चौपदी चालत आहे. नंदी महाराजांचे 4 पायांवर हे सगळे मिळून 10 चरण चालतायत. हा पत्ता सांगितलेला आहे वारीला कसे चाललेत महादेव. एक रामायणाच्या संहितेत ते वर्णन आलंय तसं. निघालेत. पुढची एक ओळ फार सुंदर आहे अजून, म्हणजे पाठांतर नाही पण तरी ते थोडंफार आता फक्त कानावर आलेले ते सांगण्याचा प्रयत्न करतो. नयन 11 पंचमुख जयाला. हे जे 11 डोळे आहेत, 11 डोळे कोणाकोणाचे आहेत. आता महादेव गेला म्हणजे महादेव सोबत काय राहतं, शेषनाग आहेच गाड्यामध्ये, नंदी महाराज आहेच, दोघांचे 2, नंदी महाराजाचे 2, शेषनागाचे 2, किती झालेत 4. पार्वती मातेचे 2, 6 झाले. गणपती बाप्पाचे 2, 8 झाले. महादेवाला किती असतात, किती झाले 11. नयन पंचामुख पायी. 5 जणांचे मुख दिसत आहेत. 5 म्हणजे कसे आलेत, महादेव, पार्वती, गणपती, शेषनाग आणि नंदी महाराज झाले का पंचमुख. हा कुठेच कसलाच पुढं काही ताळमेळ लागत नाही. शेषनाग वेगळे, नंदी वेगळे, पार्वती भाता वेगळी, महादेव वेगळे, आणि असे सगळे वारीत चाललेत. कुठेच कसला ताळमेळ नाही. आणि त्या ताळमेळामध्ये अष्टकर्ण जयाला अशी वारी निघाली. आणि येऊन येऊन दर मजल करत करत चंद्रभागेच्या तीरावर येऊन थांबले. म्हणे पाहिलं का म्हणे, तुला सांगितलं होतं ना किती गर्दी येत म्हणे. एवढी गर्दी बघून पार्वताबाई थपकली. बाबा 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 म्हणे महादेव तो तुमचा पांडुरंग, आणि तुम्ही पाहून घ्या म्हणे तुमचं काय काय नाही. मी काही येत नाही म्हणे, आता एवढ्या गर्दीत मला काही पुढे चालवत नाही, पहिलेच दमली म्हणे. तुला सांगितलं कोणी होतं यायला, पहिलेच सांगत होतं घरी थांब म्हणून. झाला विषय मिटला. मग एक काम करतो, तळावर तिला तळावरच थांबवलंय महाराज. आजही पार्वती मातेला तळावरच थांबवलंय. चालले पुढे. नंदी महाराज घेतले, गणपती बाप्पा घेतले सोबत. पुढे घाट चढला. हळूहळू हळूहळू करत मारुतीच्या पारापर्यंत आले. जे मारुती राय पहिले त्यांच्या समोर एक नंदी अजूनही हो नंदी आहे ना? आहे. तो नंदी म्हणजे महादेवाने त्याला आज्ञा केली, कारण की तिथं द्वारपाल म्हणजे व्यवस्था करणारे जे आहेत. पंढरपुरात एवढी गर्दी असते, अडवू लागले. अय बाबा म्हणे कुठं चालला म्हणजे नंदीला घेऊन म्हणे, तुला काय उडवायचे का म्हणे तर माणसं म्हणे, काही तर काय अस्ताव्यस्त करतो काय सगळी व्यवस्था, ते नंदीला कर म्हणे बाजूला. नंदी महाराजांना घेतलं, मारुती रायाजवळ थांबवलं. आजही तो
नंदी तिथेच आहे हे त्याची साक्ष देतो. चला मग पुढे पोराला घेतलं, पुढे चालले दर्शनाला. दरमजल करत करत नामदेवरायांची पायरी चढले आणि झाली. म्हणे गणपती बाप्पा पहिली जगत वजनदार, त्याला कुठं चालवतं, ते कड्यावरच गेलं. म्हणे बाबा मी लय दमलं म्हणे, आता पहिलेच ते बाईने एवढं दमवलं, आता तू नको दमू म्हणे, तू थोडा वेळ इथं विश्रांती कर. हे आजही त्या कोनाड्यात महादेव म्हणजे आपण जी एंट्री करतो तिथे कोनाड्यात एक गणपती बाप्पाचा स्थान, तो गणपती सुद्धा आजही महादेवाची ती साक्ष आपल्याला देतोय. चाललं गेले पुढे महादेव बारीमध्ये उभे आहेत, दर्शन केलं. काय ते रूप असेल, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान. तुझी हार तुकोबारायांची झाली. ज्यावेळेस प्रथम दर्शनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि आपली तीच अवस्था होती. महाराज वारीत जातय माणूस, जेवढा काही शीन आहे महाराज त्या सावळ्या रूपाला बघितलं ना सगळा शीन निघून जातो. असंच त्या महादेवांचं झालं. परंतु याच्या उलट त्या पांडुरंगाचं झालं. बघ गेला सीन गेला अवघा पांडुरंग इथं देहभान हरवले. साक्षात आराध्याला समोर बघितलं. एक एकाचे हृदय हृदय हे वर्णन तिथे येतं. धरिला महादेव मस्तकी स्थापन केला. आजही महादेव म्हणजे पांडुरंगाच्या जे मस्तकावर जे आहे, ज्याच्यावर सुवर्ण असा मुकुट ठेवला जातो, ते खऱ्या अर्थाने महादेवाचं शिवलिंग आहे. आपण ज्यावेळेस सुरुवातीला मंगलाचरण म्हणतो ना, त्याच्यात शंकराचार्यांनी वर्णन केलंय. महायोग पीठे तडे वरम पुंडरीकाय नमागल्पनिष्ठं नमानंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. ते शिवलिंग जे आहे ते महादेवाला त्यांनी मस्तकावर स्थान दिलं आहे. तर हे जे ऐक्य साधतात आणि इथे समानता नसते म्हणून एक एकाचे हृदयी, 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 एक एकाचे हृदयी. गोडी साखरे चोटाई, गोडी साखरे चोटाई, गोडी साखरे चोटाई, गोडी साखरे चोटाई,
एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. फार सुंदर असं वर्णन तुकोबाराय करतात. आपल्याकडे फॉरेनर येतात माहिती आहे ना, फॉरेनर येतात टुरिझम, आपलं जे तीर्थक्षेत्र ते बघण्यासाठी. आपल्यापेक्षा त्या लोकांना जास्त गोडी, आपल्यापेक्षा इतिहास त्यांना जास्त माहिती. 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं जे ज्योतिर्लिंग आहे त्याचं नाव काय? कृष्णेश्वर. आणि जे रामप्रभूंनी जे स्थापन केलंय त्याचं नाव काय? फार सुंदर असं श्लोक आहे ना, सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्यं मल्लिकार्जुनम् उज्जयिन्या महाकालम् ओंकारं ममलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च दाकिन्या भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावनी वाराणस्यां तु विश्वेशम गौतमी हिमालये तु केदारम गुस्नेशम तु शिवालय. त्यातलं जे रामेश्वर नावाचं जे तीर्थ आहे हे कोणी स्थापन केलं? प्रभू श्री रामचंद्रांनी. राम प्रभू सांगतायत की हे माझे ईश्वर आहे. रामस्य ईश्वर हा राम ईश्वर आहे. पण महादेव म्हणता नाही, हे रामेश्वर आहेत. राम इति ईश्वर हा. असं कोण? दोघांमध्ये वाद. शिव आणि वैष्णव देवांमध्ये वाद आहे. भक्त तर बाजूलाच राहिला, तर देव वाद करतायत. पण तो जो वाद आहे तो प्रेमाचा आहे, सख्याचा आहे. नाथबाबांचं एक फार सुंदर प्रमाण आहे, विश्वनाथ विठ्ठल सखे दोन्ही सारखे सारखे. त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे त्रिशूळावरी काशीपुरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी हो चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे 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 विश्वनाथ विठ्ठल सखे ओ विश्वनाथ विठ्ठल सखे. विश्वनाथ विठ्ठल सखे दोघही काय आहेत? एक संघ असे मित्र आहेत. आता उदाहरणं द्यायचे म्हटलं तर आपला टाइम भरपूर निघून जाईल, पण आता थोडीशी धावती गाडी घ्यावा लागेल. नाही तसं पाहायला गेलं तर आज 12 वाजेपर्यंतच आपण जागा राहायला पाहिजे. कारण की हा उत्सव आपल्या कपालेश्वर भगवंताचा आणि सुंदर नारायण स्वामी नदी गोदावरीच्या दोन्ही बाजूबाजूला आहे. आणि विशेष असं तत्व आहे की पूर्ण जगामध्ये हे 2 मंदिरं असे आहेत की ज्यांच्या समोर त्यांच्या वाहनांची स्थापना नाही आहे. जिथे कपालेश्वराच्या समोरही नंदी नाही आहे आणि सुंदर नारायणाच्या समोरही गरुड महाराज नाही आहे. कारण की हे दोघंही एकमेकांना समोरासमोर पाहत आहेत. याचा कधी आपण म्हणजे अभ्यास केला आहे का नाही माहिती नाही, पण हे जे टुरिझम लोक जे येतात ना वाचून, यांना सर्व काही माहिती असतं. तर अशा ह्या दोघांचा आज उत्सव आहे. इकडून आपले सुंदर नारायण प्रभू निघतात, त्यांची म्हणजे ज्योती स्वरूप त्यांचा विग्रह निघतो, त्यांच्यासोबत त्यांची तुलसी माता निघते. आणि हे इकडून जात असताना यशवंतराव महाराजांच्या पटांगणावर इथे थांबतात. तिकडूनही कपालेश्वर भगवान निघतात, त्यांच्यासोबतही ती ज्योती निघते. त्याच्यानंतर त्यांचा बेल जो आहे आवडता तो महादेवाचा बेल तिथून निघतो. दोघांचे तिथे यशवंतराव महाराजांच्या पटांगणावर भेट होते. सर्वजण दिवाळी साजरी करतात, आतिषबाजी होते, मोठा उत्सव असा ब्राह्मवृंद साजरा करतात. आणि तो झाला की जे सुंदर नारायण महाराजांचा जी ज्योती आहे आणि जी तुलसी माता आहे ती सरळ पुढे जाते, कपालेश्वर महाराजांना भेटते. आणि कपालेश्वर महाराजांपासून जे निघते जो बेल आहे तो सुंदर नारायण महाराजांना अर्पण होतो. असा हा सोहळा मध्यरात्रीपासून ते संपूर्ण काकडा जो सकाळपर्यंत पहाटेपर्यंत चालत असतो. आणि तोच हा पर्व काळ आपण इथे आज साधत आहोत. विठ्ठल 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 हो
हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय. इथपर्यंत आपण आलोय. पण हे तुकोबारायांना कमी वाटतंय, तर हे सांगण्यासाठी त्यांना दृष्टांत द्यावा लागला. भेद काजे गोडी साखर ठाय, गोडी साखर ठाय, गोडी साखर ठाय, राम गोडी साखर ठाय, गोडी साखर ठाई, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई. गोडी साखरेच्या ठाई, एक 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 एकाचे हृदय, गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय, गोडी साखरेच्या ठाई. मग ते भेद काय उरतो? भेद कासी नाड. एवढं सगळं समजावून सुद्धा जर कोणाला समजत नसेल, तर त्यांनी फक्त फरक काय मानावा? एक वेलांड तीच आड, एक वेलांड तीच आड, एक वेलांड तीच आड, एक वेलांड. भेदकाचा भेदकाचा नाड, 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 हो भेदकाचा नाड, भेदकाचा नाड, भेदकाचा नाड, भेदकाचा नाड, भेदकाचा नाड, भेदकाचा नाड, भेदकाचा नाड. एक एका विलांटीच्या आड, एक विलांटीच्या आड, एका विलांटीच्या आड, एक विलांटीच्या आड, एक एकाचे हृदय, 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 एक एकाचे हृदय. एक एकाचे हृदय, गोडी साखरेच्या ठाई. जशी उसापासून आपण गोडी वेगळी करू नाही शकत ना, तसं ह्या दोघांनाही एकमेकांपासून वेगळं करू नाही शकत. आणि म्हणूनच महाराजांना तो दाखला द्यावा लागला. आणि जर भेद मानायचाच असला तर तो फक्त त्या वेलांटीचा माना, कारण की हे दोन्ही तत्व एकच आहे. शिवस्य विष्णू आणि विष्णूचं शिव, दोघांची तत्व एकच आहेत. त्याच्यामुळे हा भेद अजिबात मानायचा नाही कोणी इथून पुढं. म्हणजे आणि लक्षात ठेवा, वैष्णवाने तर कधीच शैवाचा अपमान करू नये. त्यांनी जर तो अवमान केला, अधपात गेला नरा, असं प्रमाणे नाथ बाबांचं अधपात गेला नरा.
त्याच्यामुळं भेद मानायचा नाही. अन्यथा तुम्ही जी काही विष्णूची सेवा करतात, जे वैष्णव जे शैवाला नाव ठेवतात, त्याचं जाऊ द्या मूर्त्या, तो काही करू तिकडे, पण वैष्णवांनी कधीच कोणाचा राग द्वेष करू नये. ह्या फक्त व्यवस्था आहेत, संप्रदायाने सांगितलेल्या प्रत्येकाला ह्या व्यवस्था आहेत. ज्यानी त्यांनी ज्या साधकाने प्रत्येकाला आपापल्या सोयीनुसार साधना करता यावी त्याच्यासाठी मांडलेल्या त्या व्यवस्था आहेत. त्याच्यामुळे भेद मानू नये. हरिहरा भेद नाही नका करू वाद, तुकोबाराय सारखे सारखे आपल्याला त्याच्यासाठी सांगतात. आणि ज्या पद्धतीने आता दाखलाच द्यायचा झाला, सिद्धांत झालेत, दृष्टांत जर म्हटला, दूध आहे, दुधापासून आपण बरचसं काही बनवतो. दुधापासून लोणी बनते, लोण्यापासून तूप बनतं, दही बनते, त्याच्यानंतर सरता शेवटी ताकही बनतं. आपण काहीच ठेवत नाही दुधाचं, दुधापासून एवढं सगळं बनतं, पण बनतं काय? फक्त दुधापासून. त्याच्यामुळे एकच तत्व आहे, फक्त त्याचे रूप वेगळी वेगळी आहे. सर्वांना सोयीस्कर व्हावं अशा हिशोबाने आपला जो सनातन धर्म आहे यांनी फार अशी सुंदर अशी शास्त्रामध्ये वर्णन करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे भेद मानू नये आणि प्रभूचं नाम हे सदैव निरंतर घेत राहावं आणि ह्या पर्वणी काळ जे आहे ते आपण साधत राहावं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भेद कासी नाड एक वेलांटीच आड, तुका म्हणे उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, तुका म्हणे एकची अंग. सगळ्यात शेवटी तुकोबाराय महाराज सांगतात की हे दोघही एकच आहे. हा भेद द्वैतवादेत भेद मानणारा आपला वारकरी संप्रदाय नाही. त्यामुळे शिव आणि विष्णू याच्यामध्ये भेद मानू नये. उजवे वाम वाम भाग, 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 उजवे वाम वाम भाग.
अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. करविली ती कटकट चांगली की वाईट देवच जाणे आणि ते सद्गुरू जाणे. आणि सद्गुरू तत्व असं आहे, तुकोबराय सांगतात की गुरुपायी ठेविता भाव आपोआप भेटे देव. या अनुषंगाने आमचे जे गुरु आहेत मुक्तानंद बापू, जे मुळात म्हणजे शिष्य कोणाला म्हणावं आणि गुरु कोणाला म्हणावं, त्यांचे गुरु म्हणजे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे ते पट्ट शिष्य, ज्यांनी प्रत्यक्ष म्हणजे महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला.
आता त्या गुरूंचा आशीर्वाद त्यांना काय प्राप्त झाला आहे आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. आणि हे समोर जे उभं जे उदाहरण आहे ते प्रत्यक्षात तुमच्या समोर त्या शिष्याचाच प्रसाद आहे. त्यामुळे शिष्याने सदैव जर शिष्यत्वच जर ठेवलं, तो जर शिष्य बनूनच राहिला तर तो पुढे भवसागर गाठू शकतो. पण काही शिष्य आता आजकाल असे आहेत की ते स्वतःलाच गुरु समजतात, त्याच्यामध्ये स्वतःचं अधःपतन करून घेतात. त्यामुळे शिष्याने कधीही त्याची आपली पायरी सोडू नये, सद्गुरूची सेवा सोडू नये. आजच्या ह्या कीर्तन प्रसंगी सर्वांना एकच सांगेन की पवित्र अशी तुळशीची माळ, आता सगळेजण इथं तुळशी माळेवालेच बसलेले आहेत, पण ज्यांनी कोणी धारण केली नसेल त्यांनी पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा. एकादशीचं व्रताचं आचरण करा. आजच्याही व्रताचं आचरण सर्वांनी केलंच पाहिजे. शैव वैष्णव यात काही भेद नाही. तुकाराम महाराज हेच त्या अभंगाद्वारे आपल्याला सांगतायत. आणि हा द्वैताद्वैत भाव न मांडणारा आपला हा संप्रदाय आहे आणि सर्वश्रेष्ठ असा हा संप्रदाय की ज्यांनी कोणालाच विरोध केला नाही, सर्वांना धरून महाराजांच्या गाथेमध्ये जेवढेही अभंग आहेत याच्यामध्ये गणपतीचे सुद्धा अभंग आहेत, महादेवाचं सुद्धा वर्णन आहे, देवीचंही वर्णन आहे, सर्वच वर्णन आहे. आपल्याकडे वेळ कमी मिळाला, आता थोडंफार आता जशी जशी सद्गुरूंची आता कृपा होईल तसा वेळ काढून आपण हे चिंतन करत जाऊया. कृपा झाली. आणि विठ्ठल विठ्ठल हो, सर्वांनी एकदा भजन करायचंय आणि कीर्तनाला आपण विराम करायचा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुका बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुका बाई ज्ञान सखया. सोपानुका बाई ज्ञान सखया. येत्या 4 डिसेंबरला नाही 20 डिसेंबर ना महाराज सूचना देतील, महाराज देतील नंतर. ठीक आहे. बरं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले गुरु वेणी वाकुडे महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार म्याव. करा क्षमा महाराज. तुका माने ज्ञानेश्वरा, राखा पाया हरी करा. करा क्षमा महाराज ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. सद्गुरु गजानन महाराज की जय. 2 मिनिटं सूचना होतील.